पाहूयात। हगवणेसह निलेश चव्हाण जवळील बंदूक परवान्याची चौकशी होणार आहे। हगवणेसह निलेश चव्हाण याच्या जवळच्या बंदूक परवान्याची चौकशी होणार आहे। निलेश चव्हाण यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांना धमकावलं होतं, मात्र ती बंदूक अद्यापही पोलिसांना मिळाली नाही। मात्र त्या बंदूक परवान्याची चौकशी केली जाणार आहे। सर, काय या जे दोन्ही बंधू आहेत, आगवणे बंधू सुशील आणि शशांक, या दोघांनी जो काही पिस्तूलचा परवाना घेतला होता त्याची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। नाही, आपल्या चौकशीमध्ये असं दिसत आहे की त्यांचा जो ॲड्रेस आहे तो पुणे ग्रामीणच्या हद्दीतले जे भुकुम गाव आहे, आता ते नंतर पिंपरी चिंचवडमध्ये आले, पण पूर्वी ते पोटपुणेच्या अंडर होतं। तर त्या ठिकाणी त्यांचा परमनंट ॲड्रेस आहे, परंतु त्यांनी एकानी वारजेमधून आणि एकानी कोथरूड पोलीस स्टेशन, या दोन्ही पोलीस स्टेशनमधून त्यांनी अप्लाय केलेला आहे। तर या संदर्भात सध्या चौकशी पोलीस करत आहेत। दोघांनी नेमका पत्ता कुठला दिलेला आहे, सुशीलने आणि शशांकने? एकाचं वारजेमध्ये आहे आणि एकाचं कोथरूडमध्ये आहे, कोथरूड पोलीसच्या हद्दीमध्ये। यामध्ये दोघांच्या परवान्यासह निलेश ने देखील परवाना घेतला, निलेश चव्हाणने, त्याची देखील चौकशी आहे। हे सर्व जे आता तिघ जे आरोपी आहेत या सगळ्या संदर्भात चौकशी सध्या सुरू आहे। दुसरं असं की सर, यांचा परवाना रद्द करण्यासंदर्भात देखील आपण प्रस्ताव पाठवलेला आहे, काय त्याच्याबद्दलची माहिती? प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याची शोकॉज नोटीस पण काढलेली आहे। ते शोकॉज नोटीसचं उत्तर पण सबमिट केलेलं आहे, तर याच्यावर डिसिजन होईल। दुसरं एक, निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे, त्याच्या संदर्भात काही पथकं देखील आपण शोध घेत आहेत, काय त्याचं नेमकं काय स्टेटस आहे आता? नाही, पथक आपले आहेतच, परंतु याच्या संदर्भात जे काय आवश्यक गोष्टी आहेत हे करण्यासाठी, त्या सर्व गोष्टी त्या आरोपी अटक करण्यासाठी पोलीस या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि लवकरात तो पण ताब्यात येईल। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी,